तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पेपर फुटीनंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द। एनटीएचा निर्णय 3 मे रोजी झाली होती परीक्षा। पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश। परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत। एक व्यक्ती ताब्यात। नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर तयार झाल्याची सूत्रांची माहिती। पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची चौकशी। भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया। हे अपयश नसून तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा। नीट पेपर फुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। नीट परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार। परीक्षेसाठी पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही। विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा होणार। चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन उत्तर देण्याची मागणी। मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं पण ऐका। राज ठाकरेंचा खोचक सल्ला। पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखतंय। मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण। पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी। परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा। शरद पवार यांची पोस्ट। देशामध्ये 2 महिने पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध। कच्चा तेल आणि गॅसचा 60 दिवसांचा तर 45 दिवसांचा एलपीजीचा साठा शिल्लक। पेट्रोल पंपावर गर्दी करण्याची गरज नाही, केंद्र सरकारची माहिती। पेट्रोल डिझेल जपून वापरा। मेट्रो बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा। जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन। तर वर्षभर सोनं खरेदी न करण्याचाही सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून युरोपच्या दौऱ्यावर। 15 ते 20 मे दरम्यान युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार। विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बहुपक्षीय चर्चा करणार। विधिमंडळाच्या 12 आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द। पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। जपानच्या 2 राज्यामधील राज्यपालांकडून भेटीचं होतं निमंत्रण। विमान वापरासाठी मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक असेल। मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर मंत्र्यांना विमान उपलब्ध होणार। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश। हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल तटकरेंचं नाव वगळलं। सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र। तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये चूक लवकरच दुरुस्त करणार, सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण। विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे 17 आमदार निवडून जाणार। पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार। पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी वर्णी। मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा निर्णय। तर बंगालमध्ये एसआयआरद्वारे 91 लाख मतदार वगळल्याचं फळ। रोहित पवारांची टीका। मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात। जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यामुळे निर्णय। भातसा आणि अप्पर वैतरणामधून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार। पाणी जपून वापरा असं आवाहन। नसरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला। आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती। पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांचे जबाब नोंदवले। पोलिसांच्या घरांसाठी 1768 कोटींचा निधी मंजूर। पोलिसांना घरांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करत माहिती। मराठी पाट्यांसाठी मुंबई महानगरपालिकेचा कठोर निर्णय। 1 महिन्यात पाट्या मराठीत करा, अन्यथा दुकान बंद करा। पालिकेचा अल्टिमेटम। मराठी पाट्यांसाठी आजपासून पालिका झडती घेणार। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर। नंदुरबारमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, गोंदियातही उन्हाच्या तीव्र झळा। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे?
दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.